आता बातमी दिल्लीमधून आहे। प्रफुल्ल पटेलांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी सध्या बैठक सुरू आहे। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांच्यात चर्चा होती। विलीनीकरणाबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार दिल्ली दौऱ्यावर आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदींची सुद्धा सुनेत्रा पवार भेट घेणार आहेत। सुनेत्रा पवार, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यामध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे। प्रफुल्ल पटेल यांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी एक बैठक झाली। या बैठकीमध्ये राष्ट्रवादीच्या विलीनीकरणासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती आहे। काही वेळातच आता सुनेत्रा पवार पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार। राज्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार दिल्लीच्या दौऱ्यावर आहेत आणि या दौऱ्यामध्येच राष्ट्रवादीची एक छोटीशी बैठक झाल्याची माहिती आहे। प्रफुल्ल पटेल यांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी ही बैठक झाली। या बैठकीमध्ये प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि सुनेत्रा पवार यांच्यामध्ये चर्चा झाली। राष्ट्रवादीच्या विलीनीकरणासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती आहे। त्यामुळे चर्चेमध्ये काही निर्णय घेण्यात आलेत का महत्त्वाचं याकडे लक्ष असणार। अधिकची माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे यांच्याकडून। ज्योत्स्ना, खरं तर दिल्लीमध्ये अशा पद्धतीची एक छोटी राष्ट्रवादीची बैठक झाली। राष्ट्रवादीच्या विलीनीकरणासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती आहे। काय अधिकचे अपडेट्स? अगदी बरोबर आहे। आपण बघतोय की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र चर्चा सुरू मात्र अजित पवार गेल्यानंतर जे आहे पुन्हा एकदा राष्ट्रवादी एकत्र येणार का यावरती खूप मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते। आणि अशातच एका बाजूला जे आहे ते शरद पवार रोबी हॉल त्यांनी दिल्लीमध्ये त्या गेलेले अजित पवार राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष आहेत पटेल यांच्यासोबत जे आहे ते ब्रेकफास्टसाठी सुनेत्रा पवार सुटल्या होत्या। आणि नक्की ज्योत्स्ना, त्यामुळे बैठकीत नेमकी काय चर्चा झाली हे पाहावं लागेल। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।